नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपल्या सगळ्यांचं एसडी एग्जाममध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रहो, आपण पोलीस भरती संदर्भात सर्व माहिती आणि अपडेट विद्यार्थ्यांना देत असतो। आज अत्यंत महत्त्वाची माहिती आणि अपडेट तुमच्यापर्यंत आपण आणली आहेत। मैदानी चाचणीच्या तारखा कधी येणार, मैदानी चाचणी कधी सुरू होणार, मुंबईची मैदानी चाचणी कधी सुरू होणार, त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे वेगवेगळे कमेंट असतात। तर मुंबईची विद्यार्थी मित्र मैदानी चाचणीला थोडा उशीर होऊ शकतोय, कारण की मोठा जिल्हा आहे आणि त्याचं नियोजन वेगळं असतं। पोलीस प्रशासन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तिथं मोठा बंदोबस्त लागत असतो। पुढे वेगवेगळ्या प्रकारचे निवडणुका होणार आहे। तर विद्यार्थी मित्र, त्या संदर्भात आपण सर्व सखोल माहिती देत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, विनंती करतो। चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, लवकरच मैदानी चाचणीच्या सर्व जिल्ह्यांच्या तारखा येणार आहे। यामध्ये विशेष करून तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मुंबईचं मैदानी चाचणी कधी होणार, लाखो विद्यार्थ्यांनी तिथं अर्ज टाकले आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांची हीच विचारणा होती की सर, मुंबईची मैदानी चाचणी साधारणतः किती दिवसात होणार, कधी चालू होणार। त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची विद्यार्थी मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देतो। विद्यार्थी मित्र, मुंबई पोलीसची जी मैदानी चाचणी होणार आहेत ही थोडी उशिरा होऊ शकते, कारण की मुंबई पोलीसचा अतिरिक्त खूप मोठा इथं फॉर्मसुद्धा आलेले आहेत आणि मोठं जिल्ह्याचं नियोजन आहेत, त्यामुळे याला उशीर होऊ शकतो आहे विद्यार्थी मित्र। परंतु मुंबईची सुद्धा 100% मैदानी चाचणी होणार। त्यानंतर दुसरं तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे जी आता ही मैदानी चाचणी पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहेत, SRPF पण सुरू होणार आहेत। मागच्या 18,000 भरतीमध्ये सर्वात शेवट SRPF झाली होती, यावेळेस त्यांनी सर्वात आधी SRPFचं नियोजन केलं आहे। याच्यानंतर बहुतेक चालक, त्यानंतर कारागृह रक्षक आणि त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल, असं टप्प्याटप्प्याने मैदानी चाचणी पुढे होण्याची शक्यता आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्र, राज्य सरकारला आपली हीच कळकळीची विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून की राज्य सरकारने विद्यार्थ्यांना वयवाढीमध्ये काहीतरी सूट देणं गरजेचं होतं, जेणेकरून जे विद्यार्थी आता शेवटच्या स्टेपला आहेत, शेवट त्यांना संधी आहेत, त्यांनीसुद्धा यामध्ये संधी साधली असते आणि एक चांगलं मोठं यश भरती परीक्षेत मिळवलं असतं, परंतु त्यांना ही संधी मिळाली नाही। त्यानंतर विद्यार्थी मित्र, राज्य सरकारला आपली एक पुन्हा कळकळीची विनंती आहे, उद्या 4 जूनला निकाल लागा निवडणुकीचे, त्यानंतर लवकरच विधानसभेसुद्धा निवडणूक होणार। तर राज्य सरकारने विधानसभेच्या निवडणुकीच्या मध्येच आचारसंहितेच्या संपल्यानंतर तात्काळ भरती परीक्षा पूर्ण करावी, जेणेकरून त्यामुळे राज्य सरकारला हीच विनंती। त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनासुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ईमेल वगैरे करून सांगितलं आहे की तुम्ही लवकरात लवकर भरती परीक्षा घेण्यात यावी, आणि काही म्हणजे